नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यस प्राईम न्यूज या चॅनलवरती। आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एक धक्कादायक आणि रहस्यमय खुनाची कहाणी। ही घटना आहे पंढरपूरची, जिथे रेल्वे रुळावर एका तरुणाचा मृतदेह सापडलेला होता। सुरुवातीला अगदी वाटत होतं हा अपघात असावा, मात्र त्यानंतर जेव्हा या तरुणाची ओळख पटली तेव्हा मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप आता तरुणाच्या कुटुंबियांकडून केला जातोय। 27 मार्च 2025 पंढरपूरच्या रेल्वे रुळावर एक मृतदेह सापडला। हातपाय तुटलेले, शरीर छिन्नविछिन्न झालेलं। पहिल्या नजरेत हा अपघात वाटला, पण मृत तरुणाच्या कुटुंबाचा दावा आहे की हा अपघात नाही तर एक सुनियोजित असा खून आहे। मृत तरुणाचं नाव आहे अभिषेक अशोक कदम, वय 27, राहणार तारापूर। पण हा खून का झाला आणि यामागे कोण आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अभिषेक हा 27 वर्षीय तरुण एक डीजे ऑपरेटर होता आणि तो नवनाथ अटकळे यांच्याकडे काम करत होता। 16 मार्च रोजी तो नेहमीप्रमाणे कामासाठी शेगाव दुमाला या गावामध्ये गेला, पण त्या रात्री तो घरी परतलाच नाही। कुटुंबाने त्याचा शोध घेतला, पण काहीच माहिती मिळत नव्हती। दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 मार्चला अभिषेक कदमच्या कुटुंबियांनी अभिषेक हा बेपत्ता असल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यामध्ये केलेली होती। पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि संशयाची सुई फिरली, ती म्हणजे नवनाथ अटकळेकडे। पण इथूनच या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं। पोलिसांनी नवनाथची चौकशी सुरू केली तेव्हा त्याने आणि त्याच्या साथीदारांनी अभिषेकच्या कुटुंबाला धमक्या द्यायला सुरुवात केली। अभिषेकचे वडील अशोक कदम यांनी हार न मानता 21 मार्चला मुंबईत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेतली आणि आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या। मंत्र्यांनी तात्काळ जिल्हा पोलीस अधीक्षकांना सूचना दिल्या आणि तपासाला गती मिळाली। पण इथे एक ट्विस्ट आला। 22 मार्चला अभिषेकच्या नावावरच पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आणि मग आला तो भयंकर दिवस म्हणजे 27 मार्च। तालुका पोलिसांनी अभिषेकच्या वडिलांना बोलावलं आणि रेल्वे पोलिसांकडे घेऊन गेले। तिथे त्यांना काही फोटो दाखवले गेले, ज्यामध्ये अभिषेकचं छिन्नविछिन्न शरीर दिसत होतं। त्या फोटोतील मयत तरुण हा अभिषेकच असल्याची कुटुंबियांनी ओळख पटवली। त्यानंतर मात्र अभिषेकच्या कुटुंबाला धक्काच बसला। अभिषेकच्या कुटुंबियांनी दावा केला की हा अपघात नाहीये, तर नवनाथ अटकळे, सागर शिंगण, अमोल अटकळे यांनी अभिषेकचा शारीरिक आणि मानसिक छळ करून त्याला ठार मारलं आणि पुरावा नष्ट करण्यासाठी रेल्वे रुळावर टाकलं। पण हा खून का झाला? फिर्यादीत असा आरोप आहे की 16 मार्चच्या पहाटे अभिषेक एका मुलीला वाईट भावनेने भेटायला गेलेला होता। याच रागातून संशयित आरोपींनी त्याला संपवलं। पण प्रश्न असा आहे की हे खरं आहे का? पोक्सो कायद्याखाली दाखल गुन्हा आणि हा खून यांचा काय संबंध आहे आणि या प्रकरणात अजून किती रहस्य दडलेली आहेत? पंढरपूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास आता सुरू केलेला आहे। 4 संशयितांविरुद्ध पंढरपूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतलाय। पण सत्य काय आहे? अभिषेकचा मृत्यू हा खरंच खून आहे का यामध्ये आणखी काही वेगळंच रहस्य लपलंय? याचाच कसून तपास सध्या पंढरपूर पोलीस करतायत। सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबवूयात। अशाच प्रकारच्या बातम्यांचे अपडेट्स आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा।